ते अभिव्यक्त होणं हा त्या अभिव्यक्ती शिबिराचा महत्वाचा उद्देश होता. येताना ती तुमची मुलं होती, जाताना तुम्ही ही मुलं आमची आहेत आणि तुम्ही त्यांचे पालक आहात. अशी शिबिरं, असे उपक्रम आणि हे स्मारक अख्खच्या अख्ख कशा कशा पद्धतीमध्ये चालवावं लागतं, कशा पद्धतीमध्ये चालतं, त्याच्या मागे ही सगळी जी काही यंत्रणा आहे त्यांचे तुम्ही प्रत्यक्ष अनुभव ऐकलेलेच आहात. एखादी समाज उपयोगी गोष्ट असेल तर ती समाज टिकवतो आणि ही टिकवली जाते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होणं प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा आर्थिक सहयोगाने देखील. स्मारक चालवायचं तर जसा ह्युमन रिसोर्स लागतो तसं त्याला आर्थिक पाठबळ पण लागतं. मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायला नक्की आवडेल की या उपक्रमासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी आत्ता, नंतर, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यामध्ये निधीच्या स्वरूपात देखील सहभाग नोंदवावा, वस्तूंच्या स्वरूपामध्ये सहभाग नोंदवावा, कार्यकर्ता म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं आणि या शिबिरासारखे जे उपक्रम आहेत ते आपल्या समविचारी लोकांपर्यंत तुम्ही निश्चितपणे पोचवावे. या कुठल्याही माध्यमातून स्मारकाशी जोडून घेणं हे गरजेचं आहे. स्मारकामध्ये एकदा इथे प्रवेश झाला की ही सगळी मंडळी स्मारकाचे कायम सहप्रवासी असतात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार.